मराठा आरक्षणाचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवरती येऊन थांबलेलं आहे आणि ते मुंबईच्या वेशीवरतीच राहावं यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत। सरकारच्या बाजूने काही ऑफर आल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेमध्ये सरकारला एक नवीन अल्टिमेटम दिलेला आहे। उद्या 12 पर्यंतची मुदत दिलेली आहे आणि आज जे काही घडलं त्याच्यानंतर आपण थेट मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करण्यासाठी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आहोत। खरं तर सगळा गोंधळ आहे, पण त्याच्यामध्ये पण आपण काही गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता करण्याचा प्रयत्न जे आहे ते करू। जरांगे पाटील, आज सभेमध्ये सगळ्या महाराष्ट्राने आणि आम्ही पण पहिल्यांदाच आकडा ऐकला की 37 लाख प्रमाणपत्र जी आहेत ती वितरित करण्यात आलेली आहेत। तुमच्यासाठी सुद्धा हा आकडा नवीन होता, कारण आतापर्यंत सरकारी पातळीवरती हे सांगितलंच नव्हतं की 37 लाख प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेली आहेत म्हणून। 7 महिन्यापासूनचा खेळ सुरू आहे आणि त्या नोंदी सापडल्यापर्यंत प्रमाणपत्र दिले जातात। मग आम्ही त्यांना वारंवार विचारलं की आम्ही आमच्या गावावरती आंदोलन करतोय, आम्हाला तुम्हाला इच्छा नाही, मुंबईकरांना नाही सरकारला तुम्ही ज्या नोंदी सापडल्या त्याच्यासाठी 2 समित्या गठीत झालेल्या आहेत। दोन्हीच्या माध्यमातून जर इतका डाटा मिळाला तर तुम्ही प्रमाणपत्र का देत नाही? याच्यासाठी त्यांनी त्या मागच्या 15 दिवस हालचाल केली, त्यावेळी त्यांनी 37 लाख प्रमाणपत्र 54 लाख दिले। हे आता मुंबईत आल्यावर उघड झालं आणि आम्ही तिथं कसं बोलतो आता डाटा द्या एवढंच म्हणणं आहे आमचं। नाही, हा 37 लाखांचा आकडा जो आहे तो नवीन आकडा आहे हे तुम्हाला मान्य आहे की हा जुनाच आकडा आहे? त्यांनीच मान्य केलं नवीन आहे म्हणून। मला काय माहिती नवा आहे जुना आहे, मी थोडं तपासायला नाही, कारण तुमच्याकडे जो कागद सरकारने दिलेला आहे त्याच्यामध्ये जे विभागनीय आकडेवारी दिसतीये त्याच्यामध्ये विदर्भातले जवळपास 19 लाख नोंदी दिसत आहेत, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जवळपास 11 लाख नोंदी दिसत आहेत, मराठवाड्यातल्या सगळ्यात कमी आहेत 22,000 नोंदी आहेत। तर ह्या 2 महिन्यामधल्या नोंदी कशा असू शकतील? त्यांच्याकडं 60-65% आरक्षण, विदर्भाकडे 80-82% आरक्षण, आणि देशातही पद्धत आहे 45% किंवा 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात आरक्षण। त्यामुळे उर्वरित राहील त्यांच्याकडे सहज नोंदी सापडतात। फक्त पूर्वी कशा दिल्या जात होत्या आणि आता कशा दिल्या त्याच्यात फरक आहे। हे शोधल्यामुळे ते पटापट शोधण्यात आले आणि मराठवाड्यात पहिल्यापासूनच काही नसल्यामुळे त्यांना काही दस्तावेज सापडले असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु त्यांनी काम मात्र जसं करायला पाहिजे तसं केलं नव्हतं मराठवाड्यात, कारण तिकडे अभ्यासक पण कमी होते, उर्दूचे पण आणि फारसीचे पण आणि मोडी लिपीचे पण। त्यामुळेच आपण त्यापेक्षा आम्ही गॅजेट आपण मराठवाड्याचे घेऊन टाकावं अशी त्यांना मागणी केलेली, सगळ्यांचं सोयीस्कर होतं। नाही, एका गोष्टीबद्दलचं कन्फ्युजन थोडंसं नीट क्लिअर होत नाहीये। कदाचित सरकारनं तुम्हाला काय कम्युनिकेट केलं आहे ते तुम्ही सांगितलं तर त्याच्यातून नीट कळेल। या 37 लाख प्रमाणपत्रांबद्दल सरकार जो दावा करतंय तो तुमच्या आंदोलनानंतरचा आकडा आहे? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणपत्र नव्यानं दिली गेली आहेत? दिलेच आम्हाला नाही लिहून त्यांनी, हे आंदोलनाच्या नंतरच केले असं त्यांची ओळख स्पष्ट आहे। मग त्या आकड्यांमध्ये म्हणजे मगाशी मी त्या आकडेवारी बघत होतो त्याच्यामध्ये असं दिसतंय की विदर्भामध्ये जवळपास इतक्या मोठ्या संख्येने, तर हे तुम्हाला नवीन आकडे वाटतायत? सगळे नवीनच येतं, कारण तिकडं सुद्धा 80-82% आरक्षण तिकडं सहज सापडल्या, सहज इकडं सापडायला जड गेल्यात, म्हणजे ते 100% आरक्षणात गेले जातात। त्याचा अर्थ असा आहे आता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, काही कोकणाचा भाग हे 100% आरक्षणात गेले जातात। विदर्भ हा 100% आरक्षणात गेला म्हणून इतक्या नोंदी सापडल्या। त्यांची वरची 1% राहिली होती ती पूर्ण भरून निघाली आणि इथं पहिल्यापासूनच नव्हतं, म्हणून इथं गॅजेटचाच उपयोग होणं आता आवश्यक आहे। विदर्भात जर आधीपासून होतं तर नव्यानं इतक्या कशा काय सापडू शकतील हा माझा प्रश्न आहे। म्हणजे की 2 महिन्यामध्ये 19 लाख नोंदी कशा काय सापडल्या? त्यांच्यात खूप काही जाती आहेत, त्याच्यातल्या काहीच्या सापडलेल्या नव्हत्या किंवा ते मागं पडून गेलो होता विषय। ज्यावेळेस पंजाब साहेबांच्या काळात झालं त्यावेळेस झालं आणि त्याच्यानंतर तो विषय मागं पडून गेला। पण ज्यावेळेस आता समिती महाराष्ट्रभर आपण मागणी केली की महाराष्ट्रभर काम करावं, सगळ्याच विभागात कमी कमी आरक्षण, आणि त्यांनी ज्यावेळेस शोधलं ते जे राहिलेले मराठी त्यांचे सुद्धा ते कोण मिळून दिले, म्हणून ते आकडा इतका झाला। कारण तिकडे सहज सापडले, कारण तिकडे पुरावे होते, आमचे पुरावे कुंकड याचाच मेळ लागा ना। हैदराबादला दिल्ली गेलेत का मुंबईला आहेत का निजाम भाऊने कुंकड नेलेत, काही तपासच लागा नाही एवढं गॅजेट। पण हा आग्रह तुमचा सरकारकडे असेल की या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या नव्या आहेत की जुन्या हे स्पष्ट करावं त्यांनी? तिथं 2-3 नाही म्हणलं होतं मी, पण त्या नव्याच आहेत, कारण ते वाटतंय माणसाला इतक्या मोठ्या कशा नव्याचा हिशोबच लागत नाही पाटील। कारण कसं आहे, आता जर 54 लाखांच्या नोंदी जर आपल्याला नव्यानं सापडत असतील तर त्याच्या आधारे मिळणारी प्रमाणपत्र जे आहेत ते जवळपास तुम्हीच म्हटलं तसं 3.5 कोटीपर्यंत पोहोचतात। मग आधीचे जे कुणबी होते त्यांच्या नोंदी आणि हा नोंदी हा आकडा बसतोय, गणित लागतंय? हो, कारण 2-2.25 कोटी पहिलेच आरक्षण आहे आणि 2-2.25 कोटी ही जाते।
5-5.5 कोटी लोकसंख्या आहे मराठ्यांची. जरी मोजदाद झाली नसली तरी पण नवीन आलेल्या या 2 पिढ्या पुढच्या 100% लोकसंख्या जरी 12-13 कोटी असली तरी त्याची पुन्हा नव्यानं मोजदाद झाली नाही ती आणखी संख्या वाढली. बरं. त्यांनी उत्तर दिले पण अजून कन्फ्युजन दूर झालेलं नाही किमान माझं तरी. विचारलंय त्यांना, तुम्ही पण विचारा, सभेत विचारलंय, कारण हा नवीन आकडा आहे का हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे. मी सभेत मी जाहीर विचारलंय, नवा एक जुना मला स्पष्ट सांगा. हा, मी 2 सभेत विचारलेले, पण उद्या ते क्लिअर करतील हे नवीन आहे म्हणून. हे नवीनच हे मी सांगतो तुम्हाला, कारण ते सहज मिळालेले तिकडे होत्या म्हणून. फक्त शिवाद्याने नंतर वाटलं आपल्याला नाही हे असं समज असतो, त्याच्या मागच लागत नाही. एखादं काम करायला गेल्यावर आपल्याला नाही झालं का आपण म्हणत असतो आता हे कामच नको करायचं की नाहीच होतं, पण ते सहज ते नव्हतं, ते मागं पडून गेलेलं म्हणून ते सहज सापडले. बरं. मुंबई विभागासह तुम्ही 20 तारखेला निघाला होता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं. निघताना तुमची मागणी नेमकी काय होती? काय मागणी घेऊन तुम्ही आरक्षणाची निघाली होता आणि आता त्याच्यातलं काय काय पूर्ण झाले असं वाटतं? 54 लाख प्रमाणपत्र नोंदी सापडले तर द्या, त्याच्यातले त्यांनी 37 दिले. आता तुम्ही म्हणताल परत तिथंच येतो विषय, जर त्या नव्या नसत्या 54 लाख प्रमाणपत्र पडून दिले असते. नवीच दिले ना 37 लाख, बर वितरित केले म्हणतात ना ते. नवी असली तरी तो विभागनिहाय जो आकडा आहे त्याच्यामुळे हिशोब लागत नाहीये, कारण नोंदी सापडल्यात, अगोदरचं पत्र तर देऊ शकत नाही डबल. बर, यांनी नव्यानं ते वितरित केले 37 लाख, याचा अर्थ 37 लाख तरी किमान नवेच किमान असं धरूया. आहेतच ते. बर, दुसरी एक गोष्ट, सगळे सोयरे या शब्दाची एक व्याख्या तुम्हाला नीट हवी आहे सरकारकडनं, आणि तुम्ही असं म्हणताय की म्हणजे महिलेच्या नाते म्हणजे त्या साईडच्या पण लोकांना त्याचा अधिकार जो आहे तो मिळाला पाहिजे. आणि आज तुम्ही सभेत असं सांगितलं की एखाद्या व्यक्तीकडे जर काही नोंदी नसतील तर त्यानं शपथपत्र जरी दिलं की हा सगळा सोयरा जो आहे तो माझ्याशी म्हणजे माझा सगळा सोयरा आहे तर त्याला लाभ मिळाला पाहिजे, हे सरकार मान्य करणार आहे? ते करण्याचं साधंच काम आहे ते, कारण ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना येते. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या अशी केली की परंपरेनुसार जे लग्नाच्या सोयरीक होते तो सोयरा तो गणगोतात येतो. नोंद सापडली त्यांनी शपथपत्रावर द्यायचे अगोदर आत्ता. नंतर त्यांनी त्याला जर त्याची वेळ चौकशी करून माहिती घ्यायची असेल, जर तो खोटा सोयरा निघाला तर आम्हीच म्हणतो त्याचं उडून टाकलं. बरं, पण ही जी तरतूद आहे ही कायदेशीर दृष्ट्या जास्त अडचणीची आहे असं वाटत नाही? कारण लिगली अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला कसं काय हे मिळू शकतं की केवळ तो दावा करतोय की हा माझा सगळा सोयरा आहे आणि त्याच्या आधारे त्याला रिझर्वेशनचा लाभ मिळेल? सरकारला अधिकार आहेच ना. असं कसं एखादा कायदा पारित करायचा, एखादी त्याच्यात घालायचं तर कायदा पारित करू शकतो. विरोध हा विरोध असतो. मराठ्यांना तर काही करा तो विरोध होतोच. हेच नाही कायद्यात द्या, नाही कायद्याच्या बाहेर द्या, त्याला खेची देतच मध्ये आम्हाला इथून छान होईल. पण या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे अंतरवाली सराठी ते आता मुंबईमध्ये आपण आहोत, सरसकट हा जो तुमचा एक शब्द होता ते सरसकट आरक्षण मिळताना दिसतंय का, की सरसकट हा शब्द कुठेतरी हरवून गेला या सगळ्यामध्ये? 54 लाख नोंदी दोन्ही पोटे ते राहिले, थोडेफार कोणी राहिले असले तर सगळ्या स्वाऱ्या सरसकट तुम्हाला वाटते की ते सरसकटच होते? होणारच, काय होणार. बरं, मागच्या वेळी आम्ही बघितलं होतं की थेट तुमचं उपोषण सोडायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराटीमध्ये आलेले होते. आता 5-6 दिवस तुम्ही पायी चालताय, त्याच्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कुणी मंत्री किंवा आलेले नाहीयेत, काय वाटतं त्याच्याबद्दल? चर्चेलाच ती होती, ठरवायलाच ती होती. समोर येऊन म्हणणार काय, त्यांनाच वेळ दिलेला होता. समोर जावं तर मीच वेळ दिला म्हणते म्हणणार, त्यांना बोलायला जागा नाही, येऊन काय करणार. एक शेवटचा प्रश्न, कारण मागून खूप आवाज होतोय सारखा, पण तरी पण मला तुम्हाला विचारायचंय, मागच्या वेळी एवढे 54-58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघालेले होते, त्याच्यानंतर सुद्धा काहीच समाजाच्या हाती पडलेलं नव्हतं. आता तुमच्या मागे सुद्धा समाज खूप आम्ही बघतोय की म्हणजे किती मोठ्या आशेनं लोक आलेले आहेत, केवळ तुमच्या शब्दावरती तुमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून इथं आलेले आहेत. तुम्हाला असं वाटतंय की यावेळी ती फसवणूक जी आहे ती होणार नाही, काहीतरी घेऊनच तुम्ही आता परत जाणार? सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि 54 लाखाच्या नोंदी हे प्रमाणपत्र आणि परिवाराची प्रमाणपत्रे सोबत घेऊनच जातात, त्याशिवाय मुंबई सोडत नाही. तर हे होते जरांगे पाटील, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आज सरकारनं त्यांना जे काही आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे. सरसकट ही मागणी जी आहे ती आपली हरवलेली नाही हा त्यांचा दावा आहे, आणि यावेळी हे 54 लाख प्रमाणपत्र आणि सरसकट आरक्षण घेऊनच आपण परत जाणार हा त्यांचा दावा आहे. बघूयात पुढे नेमकं काय होतंय.